श्री गुरुजी रुग्णालयाच्या अध्ययन मालिकेतील 10व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. यू मस्ट टेक केअर ऑफ युअर आईज बिकॉज आईज आर विंडोज टू द सोल. आपल्या आयुष्यात रंग भरणारा हा डोळा हा आपल्या 5 इंद्रियांपैकी सर्वात नाजूक आणि महत्वाचं इंद्रिय आहे. आणि मेनोपॉज नंतर तर डोळे कोरडे पडणे, काचबिंदू किंवा प्रेस बायोपिया म्हणजे जवळचा चष्मा अशा अनेक समस्या स्त्रियांना जाणवू लागतात. आणि म्हणूनच याचं निराकरण करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री गुरुजी रुग्णालयाच्या पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ञ म्हणजेच ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर श्रुतिका देसले मॅडम. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. यासोबतच या पंचेंद्रियांबरोबर दुसरा महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे कान. या कानाच्या स्पेशालिस्ट म्हणजे कान नाक घसा तज्ञ डॉक्टर तेजश्री जोशी आपल्यासोबत अवेलेबल आहेत. वेलकम आहे. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की पेरिमेनोपॉज दरम्यान किंवा मेनोपॉज नंतर डोळ्यांवर नेमका काय परिणाम होतो आणि परिणाम होतो का? हॉर्मोनल चेंजेसमुळे शरीरात जसे बदल होतात तसेच डोळ्यात सुद्धा बदल दिसून येतात. जसं की दृष्टी अस्थिर होत जाते, म्हणजे अनेक वर्ष स्टेबल असलेला नंबर बदलू लागतो किंवा जवळचा चष्मा आपल्याला या वयात लागतो. या वयामध्ये मायग्रेनचं प्रमाण जास्त आढळून येतं. तसंच डोळ्याचा जो मागचा पडदा असतो म्हणजेच रेटिनामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्याला दिसायला लागतात आणि सगळ्यात जास्त आढळून येतो तो म्हणजे डोळ्यांचा कोरडेपणा, ज्याला आपण ड्राय आय डिसीज किंवा ड्राय आय सिंड्रोम म्हणतो. अच्छा, तर हा ड्राय आय सिंड्रोम किंवा डोळ्यांचा कोरडेपणा यात नेमकं काय होतं आणि याचा दृष्टीवर पण परिणाम होतो का? ड्राय आय डिसीजमध्ये आपल्याला डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो. त्यामध्ये डोळे लाल होतात, डोळ्यांना पाणी येतं, डोळ्यांची चुळचुळ होते, डोळे थकतात, जास्त वेळ नजर लावल्यावरती दृष्टी अंधुक सुद्धा व्हायला लागते. आता हा ड्राय आय झाल्यावर आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायला लागेल आणि होऊ नये म्हणून काही आपल्याला पर्याय आहेत का? नक्कीच. लाईफस्टाईलमधले थोडे थोडे मॉडिफिकेशन जर आपण केले तर ड्राय आयमुळे होणारा त्रास आपण कमी करू शकतो. जसं की डोळ्याला डिरेक्टली हवा लागण्यापासून टाळायचं. एसीची किंवा फॅनची आपल्या डोळ्याला डिरेक्टली हवा नाही लागायला पाहिजे. तसंच गाडी चालवताना आपण गॉगलचा वापर करावा. भरपूर पाणी आपण प्यायला पाहिजे आणि तसंच बदाम, अक्रोड, जवस, चिया सीड्स ज्यामधून आपल्याला ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मिळतात, याने सुद्धा आपल्याला ड्रायनेस कमी करायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन्सचा योग्य वापर. हा, माझा प्रश्न तोच होता की स्क्रीनच्या अतिवापरामुळे सुद्धा ड्राय आय होऊ शकतो का? हो, सध्या प्रत्येक वयोगटामध्ये स्क्रीनचा वापर जास्त झाला आहे. प्रत्येकच वयामध्ये आपल्याला ड्राय आयची समस्या दिसून येते. तर मग स्क्रीनचा वापर करताना आपण कोणकोणत्या गोष्टी नेमक्या केल्या पाहिजेत किंवा टाळल्या पाहिजेत आणि स्क्रीनचा मॅक्झिमम लिमिट काही आहे का? स्क्रीनचा वापर करताना आपण काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपण सेफली स्क्रीन यूज करू शकतो. जसं की ब्राईटनेस, आपल्याला ऑप्टिमम ब्राईटनेसमध्ये फोन किंवा स्क्रीन वापरायला पाहिजे. ब्राईटनेस जास्त कमीही नको आणि जास्तही नको. त्यानंतर अंधारात मोबाईल शक्यतोवर बघू नये. मोबाईलची स्क्रीन छोटी असल्यामुळे डोळ्यांवरती ताण जास्त पडतो, त्यामुळे लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन त्या मानाने सेफ असते. दीर्घकाळ कंटिन्युअस स्क्रीन यूज टाळावा, पण ते शक्य नसेल तर आपण 20-20 रूल फॉलो करायला सांगतो. त्यामध्ये दर 20 मिनिटाच्या स्क्रीन यूज नंतर 20 सेकंदाचा ब्रेक घ्यावा आणि 20 फुटाच्या पलीकडे आपण नजर टाकावी, ज्यामुळे डोळे रिलॅक्स होतात आणि डोळ्यांवरती येणारा ताण कमी होतो. या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर ड्रायनेस तर कमी होतोच, पण स्क्रीनमुळे होणारा डोळ्यांचा त्रास सुद्धा आपण कमी करू शकतो. आणखी एक शेवटचा प्रश्न की मेनोपॉजच्या काळात प्रेस बायोपिया म्हणजे जवळचा चष्मा देखील लागतो, तर हा चष्मा टाळण्यासाठीची काही उपाययोजना किंवा जर लागला तर तो घालवता येण्यासारखा आहे का? प्रेस बायोपिया म्हणजे सोप्या शब्दात 40शीचा चष्मा. हा वयानुसार लागणारा चष्मा आहे. हा टाळण्यासाठी तर आपल्याकडे काही उपाय नाही आहे. आपल्या डोळ्यामध्ये नॅचरली एक लेन्स असते जिला फोकसिंग पॉवर असते, जशी कॅमेराची लेन्स असते तशी. जसं वय वाढतं म्हणजे साधारण 40 वर्षानंतर ही फोकसिंग पॉवर कमी व्हायला लागते. त्यामुळे साधारण 1 ते 1.25 फुटावरच्या गोष्टी आपल्याला
1 ते 1.25 फुटावरच्या गोष्टी आपल्याला भुरकट दिसायला लागतात. याच्यावरती सगळ्यात सोपा उपाय म्हणजे जवळचा चष्मा वापरायचा. आता हा जो चष्मा आहे याचा नंबर वयाप्रमाणे वाढत जातो. त्याच्यामुळे तो तुम्ही वापरला नाही वापरला तरी जसं वय वाढणार आहे हा नंबर वाढत जाणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला नियमितपणे डोळ्यांची तपासणी ही वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आता आपण कान नाक घसा तज्ज्ञांकडे जाणार आहोत. यामध्ये 40 नंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर नक्की काय प्रॉब्लेम येतात हेच आपल्याला माहिती नाही. तर मॅडम तुम्ही आम्हाला सांगू शकता का की कान नाक घशा रिलेटेड काय प्रॉब्लेम येतात? बेसिकली जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा आपण खूप सगळ्याच तज्ज्ञांकडनं ऐकलंय की कोरडेपणा येतो आणि कान नाक घसा हा असा 3 अवयव असतात की ज्याच्यामध्ये म्युकोजा म्हणजे आतली जी त्वचा असते ती सगळी त्या सगळ्याचा जो बॅलन्स असतो तो केवळ आणि केवळ ग्लँडचे सिक्रिशन्स म्हणजे ज्या ग्रंथी असतात त्याच्या सिक्रिशन्सवर सगळं अवलंबून असतं. म्हणजे नाक म्हटलं, कान म्हटला, घसा म्हटला तर सगळ्या गोष्टींमध्ये जो बॅलन्स असतो तो हे पाण्याचं जे मात्रा आहे म्युकस ते मेंटेन केल्यामुळे मेंटेन होतो. तर मेनोपॉजमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जो घडतो तो आहे ह्या इस्ट्रोजन जे घटक आहे ते कमी होतं आणि त्यामुळे कोरडेपणा जाणवायला लागतो कारण सगळेच ग्लँड ॲट्रॉफी म्हणजे श्रिंक होतात, छोटे होऊन जातात आणि त्याची ग्रंथीची काम कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे घशामध्ये कोरडेपणा येतो. त्याच्यामुळे काय काय होतं तर त्याच्यामुळे आपल्याला सारखं सतत काहीतरी अडकलं आहे असं वाटतं. मग त्याच्यामुळे तोंडामध्ये जळजळ होणे म्हणजे बर्निंग माउथ सिंड्रोम म्हणतात त्याला ते होतं आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे आवाज घोगरा होतो कारण लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र ते इतकं नाजूक असतं की त्याच्यामध्ये पाण्याची मात्रा कमी झाली की लगेच आपला आवाज घोगरा होतो. सर्दी खोकला झाला की आपल्याला कसं होतं की आवाज घोगरा होतो किंवा आवाजात अस्थिरता येते, आवाज दाबला जातो. हे सगळे बदल पेरीमेनोपॉझल आणि मेनोपॉझल महिलांमध्ये खूप प्रखरतेने जाणवतात. मग त्या व्यतिरिक्त नाकामध्ये आतली त्वचा जेव्हा आकुंचन पावते त्यावेळेस ॲट्रोफिक रायनायटिस नावाचा एक आजार होतो ज्याच्यामध्ये आतमध्ये खपल्या यायला सुरुवात होतात, इन्फेक्शन होतं आणि या सगळ्यामुळे श्वास घ्यायला त्रास, नाकामधनं वास येणे हा सगळा प्रॉब्लेम होतो. कानामध्ये त्या मानाने थोडं कमी त्रास होतो, त्याच्यात वेगळ्या प्रकारचे त्रास होतात ते मी नंतर सांगेनच. पण कॉमनली जे एज रिलेटेड त्रास असतात जसं की हिअरिंग लॉस जो वयोमानाने आलेला कानाच्या नसेला थकवा, त्याच्यामुळे ऐकायला कमी होणे, कानात शिट्टीचा आवाज वाजणे किंवा युस्टेशन ट्यूब म्हणजे कानाला आणि घशाला जोडणारी ट्यूब असते ही तिच्यामध्ये कोरडेपणा येणे, त्याच्यामुळे पण कानाला दाब आल्यासारखा किंवा दडे बसल्यासारखं सारखं वाटणे हे सगळे कॉमनली होतात. पण 2 फार महत्त्वाचे प्रखरतेने जाणवणारे कान नाक घशाचे जे आजार आहेत ते म्हणजे स्लीप ॲपनिया सिंड्रोम आणि वेस्टिब्युलर मायग्रेन. तर मॅडम हे स्लीप ॲपनिया सिंड्रोम म्हणजे काय? स्लीप ॲपनिया सिंड्रोम बेसिकली मी त्याच्या मागचं थोडंसं सांगते. जो केंद्रीय लठ्ठेपणा असतो म्हणजे सेंट्रल ओबेसिटी जी असते ही 40-50 नंतर सगळ्याच महिलांमध्ये फार प्रखरतेने आपल्याला जाणवते आणि त्या लठ्ठपणामुळे जेव्हा आपण झोपतो आणि श्वास घेतो तेव्हा सगळं पोटाचं दडपण छातीवर येतं आणि त्याचं रूपांतर होतं घोरण्यामध्ये. घोरणं हा एक त्याच्यातला भाग झाला. त्याच्याबरोबर अशांत झोप, दचकून उठणे, मध्ये कोरडेपणा येण्यामुळे जाग येणे, पाणी पिणे आणि ह्या सगळ्यामुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे सकाळी उठून परत दिवसा खूप झोप येणे हे सगळे लक्षणं जेव्हा येतात तेव्हा या लक्षणांना मिळून आपण त्याला स्लीप ॲपनिया सिंड्रोम असं म्हणतो. मग याची ट्रीटमेंट म्हणजे उपचार काय असतात मॅडम? तर त्याच्या उपचारासाठी पहिले आपल्याला त्याचं निदान करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला स्लीप स्टडी नावाची टेस्ट करायला लागते. त्याच्यामध्ये झोपल्यानंतर आपल्याला किती ऑक्सिजन मिळतोय, किती कमी होतोय, मेंदूला ऑक्सिजन पोचतोय का नाही पोचतोय, किती वेळ आपली झोप ब्रेक होते, ह्या सगळ्याची आपल्याला माहिती डिटेलमध्ये मिळते. त्याच्यावरनं आजार गंभीर आहे का गंभीर नाही आहे हे आपल्याला कळतं. जर गंभीर नसला तर
सोपं आहे. म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसं की सकस आहार, व्यायाम, वजन कंट्रोल करणे, वेळेत झोपणे, वेळेत जेवणे, तिखट तेलकट कमी खाणे, या सगळ्या गोष्टी जर पाळल्या तर आपल्याला तो आजार टाळता येतो. पण जर का गंभीर असेल तर त्याच्यावर काही शस्त्रक्रिया पण असतात आणि त्याच्यावर CPAP नावाचं एक मशीन पण वापरायची गरज पडू शकते. आणि ते कंट्रोलमध्ये आलं की बरेच आजार म्हणजे डायबिटीज, हायपरटेन्शन, जे अनकंट्रोल्ड आहे, मेडिसिन्स घेऊनही व्यवस्थित कंट्रोल येत नाही, ते सगळे आजार आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतात. आता मॅडम, वेस्टिब्युलर मायग्रेन म्हणजे नक्की काय? म्हणजे पहिल्यांदाच ही टर्मिनॉलॉजी बऱ्याचदा वापरलेली ऐकली मी. सो बेसिकली डोकेदुखी आणि मायग्रेन, म्हणजे डोकेदुखी म्हणजे अर्धशिशी म्हणजे मायग्रेन, आणि वेस्टिब्युलर म्हणजे कानातला एक भाग जिथे जो आपला बॅलन्सचा ऑर्गन असतो. म्हणजे एक शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर ही नळी, हा पडदा, हे 3 हाडांची साखळी, हा जो आहे हा बॅलन्सचा भाग वेस्टिब्यूल, आणि हे कॉक्लिया. या भागांमध्ये कान डिवाइड असतो. तर हे बॅलन्सचा जो ऑर्गन असतो त्याला म्हणतात वेस्टिब्यूल. आता त्या वेस्टिब्यूलमध्ये जेव्हा द्रव्य असतं त्या द्रव्याची मात्रा कमी होत जाते आणि त्याचं उत्तेजक कारण म्हणजे बेसिकली ट्रिगर म्हणजे इस्ट्रोजन कमी होणे. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते द्रव्याची मात्रा कमी झाल्यामुळे त्याच्यातलं सर्क्युलेशन हॅम्पर होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला विशिष्ट प्रकारे डोकेदुखी आणि चक्कर ह्या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. तर वेस्टिब्युलर मायग्रेन सगळे म्हणतात की चक्कर तर येतेच आणि डोकं पण दुखतंच. पण मग हे वेस्टिब्युलर मायग्रेन हे कसं कळणार? बरोबर. तर त्याच्यासाठी त्याचं एक स्पेसिफिक ऑर्डरमध्ये जेव्हा त्रास होतो, जसं की पहिले तुम्हाला चक्कर यायच्या आधी तुम्हाला जाणवतं की काहीतरी होणार आहे आपल्याला, त्याला म्हणतात ऑरा. त्याच्यानंतर चक्कर यायला सुरुवात होते, ती काही मिनटं ते काही तास राहते आणि ते पण मानेच्या हालचालींवर निर्भर असते. खाली बघितलं, वर बघितलं, झाडू मारत असताना, या सगळ्या वेळेस ती अचानक येते आणि एपिसोड्समध्ये येते. मिनटं ते तासांमध्ये असते आणि त्याच्याबरोबरच थोड्या वेळानंतर एक साईडचं डोकं दुखायला सुरुवात होतं, डोळ्याला भुरकटपणा येतो, जसं मायग्रेनमध्ये होतं रुटीनली. तर हे जेव्हा विशिष्ट प्रकारे एकानंतर एक होतात तेव्हा त्याला वेस्टिब्युलर मायग्रेन असं म्हणतात. आता जनरल साधा मायग्रेन आणि वेस्टिब्युलर मायग्रेन याच्यामध्ये डिफरन्शिएट म्हणजे कोणते हे आहेत, तपासणी आहेत की त्याच्यामध्ये यातला फरक कळतो? त्याच्यामध्ये ॲक्च्युली तर अशी काही तपासणी नाही आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल. क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे ॲक्च्युअल पेशंटला तपासल्यानंतरच आपल्याला ह्या आजाराचं निदान होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे 40 ते 50 वयातल्या म्हणजे मिड एज फिमेल्स ऑफ 50 इयर्स असं ते रूल असतं, त्याच्यामध्येच जनरली हा आढळतो. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा पेशंट सगळ्या डिपार्टमेंट फिरून माझ्याकडे येतो की शेवटी काय नाही उरलं मॅडम, आता तुम्ही बघा, आम्हाला सगळ्यांनी सांगितलंय कानामुळे होतंय. तर त्याच्यामुळे इट्स अ डायग्नोसिस ऑफ एक्सक्लुजन, म्हणजे जेव्हा काही नसतं तेव्हा हे असतं. तर त्याच्यावर असं काही विशेष डायग्नोस्टिक टेस्ट नाही आहे, पण क्लिनिकल डायग्नोसिस हे महत्त्वाचं. म्हणजे डॉक्टरांना दाखवणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि मग याच्यावरती उपचार काय असतात मॅडम? त्याच्यावर उपचार महत्त्वाचं म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट, म्हणजे जो त्रास होतोय त्याची ट्रीटमेंट तर करायचीच, म्हणजे चक्करची ट्रीटमेंट आणि डोकेदुखीची ट्रीटमेंट तर करायचीच. पण त्याच्याबरोबर काही मनूवर्स असतात, म्हणजे काही विशिष्ट प्रकारचे मानेचे आणि डोक्याचे व्यायाम करून घेतले जातात इथे, जे एक विशिष्ट पद्धतीने केले जातात आणि ज्याच्यामध्ये आपण हे जे 3 अँगलचे कॅनाल्स असतात यांच्या ओरिएंटेशन प्रमाणे डोक्याची हालचाल करून आपण त्याची प्रॉपर ट्रीटमेंट करू शकतो. आणि त्याला वेस्टिब्युलर मनूवर्स असे म्हणतात. आणि जेव्हा त्रास कमी झाल्यानंतर हे परत येऊ नये यासाठी आपण वेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन एक्सरसाइज म्हणजे घरी सोपे मानेचे, डोळ्याचे, खांद्याचे हे व्यायाम आपण त्यांना शिकवू शकतो पेशंटला, की जेणेकरून पुढच्या वेळेस येणार नाही. आणि आली जरी चक्कर आणि डोकंदुखी तर ती एवढ्या प्रमाणात नाही येणार की ज्याच्यामुळे पेशंटला खूप त्रास होईल. धन्यवाद मॅडम. थोडक्यात म्हणजे संतुलित आहार, स्वतःचं हायड्रेशन नीट ठेवणं
आणि वेस्टिब्युलर एक्सरसाइज याने हा आजार कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि प्रिव्हेंटही करता येऊ शकतो. धन्यवाद.